मुरुम पोलीस स्टेशन गुन्हे रजिस्टर नंबर 134/2026 अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम अन्वये दाखल गुन्ह्यात आरोपीस अटक न केल्यामुळे आमरण उपोषण उमरगा तालुका येथे केले। उमरगा येथे तुगाव प्रकरणी उपोषणास बसलेल्या समाज बांधवांसमवेत सामाजिक कार्यकर्ते धीरज बेळमकर आणि माननीय उमरगा तालुक्याचे आमदार प्रवीण स्वामी वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना पण सांगत होते, तुगाव गावात प्रकरण झालं आहे आणि त्याला न्याय द्या असे माननीय आमदार प्रवीण स्वामी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक कार्यकर्ते महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष धीरज बेळमकर सांगत होते। धाराशिव जिल्हा प्रतिनिधी लाडले साहेब नदाव। कारण दुगावच्या महिलांचं मी खऱ्या अर्थानं काल बोलताना सुद्धा म्हणलो की आपण आजचं आपलं सगळ्यांचं हातावरलं पोट आहे, काम म्हणजे आपण सोडून आपल्या लेकराला न्याय मिळावा ही भूमिका आपण सगळ्यांनी घेऊन या ठिकाणी आपण आंदोलनामध्ये सहकार्य झाला। प्रशासनाने आपल्याला सहकार्य केलेलं आहे, कारण प्रशासनानं सहकार्य केल्यामुळं त्यांची बेल नाकारली गेली लक्षात ठेवा, हे लक्षात ठेवा तुम्ही, नाहीतर त्यांचा जामीन झाला असता। परंतु अँटीसेफ्टी बेल होऊ नये त्यांचा जामीन नाकारावा म्हणून त्यांनी शह व्यवस्थित दिल्यामुळं या हरामखोर आरोपीची जामीन झाली नाही, हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे। केवळ भावनिक मुद्दे घेऊन आपण भांडत बसायचं नाही, काही कायद्याच्या अडचणी कायद्याच्या क्रायटेरिया काय आहेत ते आपण समजून घेणं ते गरजेचं आहे। आणि म्हणून आपण 3 दिवस या ठिकाणी उपोषणाला बसलात, आपल्या उपोषणाला यश आलेलं आहे, आपल्या चळवळीला यश आलेलं आहे आणि येणाऱ्या 12-13 तासामध्ये आरोपी पुन्हा आणि पुन्हा परिसरात फिरतोय असं आम्हाला सुद्धा कळतंय। आणि माझी विनंती आहे पोलीस प्रशासनाला, जो महेश जोमदे हरामखोर जिथं असेल तिथून त्याला तात्काळ जसं ह्या 2-3 आरोपीला आपण अटक केलात त्याच पद्धतीनं त्या महेश जोमदेला सुद्धा आपण अटक करावा। आमचं प्रशासनाला कायम सहकार्य राहील, प्रशासनाने आम्हाला सहकार्य करावं एवढीच भावना या ठिकाणी व्यक्त करतोय। आणि ही जी 6 मंडळी गेल्या 3 दिवसापासून तरुण पोरं रात्री पाऊस असताना सुद्धा 15 ते 20 मिनिटांमध्ये आमचे तरुण पावसामध्ये भिजत या उपोषणाला बसलेले आहेत। खरं तर त्यांचं खूप मोठं त्याग आहे। 3 दिवस त्यांनी त्यांचं घर, त्यांचे आईवडील, नातेवाईक सोडून रात्री या फुटपाथवर या रोडवर त्यांनी आपल्या समाजातल्या बालचंद्र कांबळेला न्याय मिळावा ही भूमिका डोळ्यासमोर ठेवून या 6 लोकांनी उपोषण केलेलं आहे। त्यांचं सुद्धा मी तमाम आंबेडकरी समाज बांधवाच्या वतीनं तुम्हाला क्रांतिकारक जय भीम करतो आणि शुभेच्छा देतोय। आणि पुढच्या काळामध्ये आमदार साहेबाला माझी विनंती, आमदार साहेब गुंडरगावचंही प्रकरण आहे, शेलार साहेबाकडे तो तपास आहे। 17 वर्षाच्या तरुण पोरीला आमच्या अपहरण करून तिथल्या प्रस्थापित मराठा समाजाच्या लोकांनी घरातून येऊन त्या मुलीला नेलेलं आहे। आजही ते आरोपी ओकाट फिरतात। माझी तुम्हाला विनंती आहे या तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणून याही प्रकरणामध्ये आपण लक्ष घालावं आणि त्याही पीडित मुलीला न्याय द्यावं, कारण हा जो अन्याय होत चाललेला आहे आपण थोडं बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा, अरे हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा। जय भीम। जय भीम।